नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर मी मराठी या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचंच मनापासून स्वागत आहे. तर मी काल हाही एक व्हिडिओ टाकलेला होता GMC एक्झाम रिझल्ट अपडेटवरती. त्यावर खूप सगळ्या कमेंट्स आल्या, खूप जणांनी खूप कमेंट केल्या. म्हणजे मला जे प्रश्न पडत होते ना, तर ते सगळ्यांच्या कमेंट्स आहेत. म्हणजे ते सगळ्यांना प्रश्न पडतात की म्हणजे बघा, म्हणजे सगळ्यांच्या मनात तेच होतं. फक्त ते समोर कोणी मांडायला नाहीये, की समोर कोणी सांगू शकत नाही की बाबा हा हे जे तुम्हाला वाटतंय ना ते आम्हाला पण वाटतंय. त्याबद्दल कोणीतरी आवाज हा उठवलाच पाहिजे की आम्हाला म्हणजे या गोष्टींचा खरंच खूप तिटकारा आलाय. त्या गोष्टी आम्ही मांडू शकत नाही. का तर प्रशासन जबाबदार आहे. त्यानंतर मला अशी अपडेट्स भेटली की खूप मोठी आणि एक म्हणजे खूप मोठी गोष्ट समजलेली आहे की आपण ज्या अपडेट म्हणजे ज्या ज्या काय म्हणायचं आता, ज्यासाठी आपण फॉर्म भरला, ज्या पदासाठी आपण फॉर्म भरला, तर त्या पदावर ऑलरेडी कार्यरत ज्या महिला आहेत, जे पण कर्मचारी आहेत, तर त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही खूप दिवसांपासून कंत्राट बेसवर इथं काम करतो. जर आम्ही इथं कंत्राट बेसवर काम करतो तर तुम्ही सरळ सेवेने आणखी जास्त विद्यार्थी का घेतायत? आणि याबद्दल त्यांनी ऑलरेडी खूप सगळे मोर्चे, त्यांचं म्हणणं जे काही असेल ते प्रशासनासमोर मांडलेलं होतं. जी त्या अधिकाऱ्यांसमोर सगळं त्यांनी आपलं मत मांडलेली होती की तुम्ही आम्हाला परमनंट बेस करून घ्या. तुम्ही म्हणजे जी सरळ सेवेनी मुलं भरतायत ना, तर ती का भरतायत बाबा? तुम्ही आम्हाला परमनंट करून घ्या. आम्हाला त्या पदाचा अनुभव आहे. आम्ही एवढ्या दिवसापासून काम करतोय. आम्ही एवढ्या दिवसापासून एवढ्या कमी पेमेंटवर तिथं काम करतोय. तर मग आम्हाला का तिथं चान्स देत नाहीत? आणि ही सगळी इन्फॉर्मेशन मला कालचा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर समजली की त्या प्रशासनाला किंवा त्या अधिकाऱ्यांना हे माहिती होतं की तिथल्या कंत्राट बेसवरच्या कर्मचाऱ्यांनी खूप वेळा आंदोलन केलेलं आहे आणि खूप वेळा त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही आम्हाला परमनंट करून घ्या. मग तुम्ही ही जाहिरात काढली का? आणि बरं ठीक आहे, काढली तर काढली, पण यासाठी त्यांचं म्हणजे हे पण खूप जास्त आहे. तुम्ही पाहिलं का? एक्झाम फी खूप जास्त आहे. ही एक्झाम म्हणजे एक्झाम नसते, तर ती एक कसोटी असते. ती एका जिद्दीची कसोटी असते. एक्झाम फी म्हणजे 1000, इट्स नॉट अ जॉक. त्याच्यानंतर पण तुम्हाला सगळ्या गोष्टीतून जावं लागतं. एक म्हणजे तुमचं सेंटर ही लोक व्यवस्थित देत नाहीत. लातूरच्या विद्यार्थ्याला पुण्याचं सेंटर देतात, पुण्याच्या विद्यार्थ्याला लातूरचं सेंटर देतात, जालन्याच्या विद्यार्थ्याला नाशिकचं सेंटर देतात, विद्यार्थ्याला जालन्याचं सेंटर देतात. तुम्ही एकदा जाऊन बघा. म्हणजे पेपरला असं म्हणत नाही, तुम्ही जातातच, पण आपण जर पेपरला गेलो ना, मी इथेच देते रामटेकडी पुण्यामध्ये आयॉन पार्कला माझ्या एक्झाम्स असतात बरं का. तर तिथं जेव्हा मी जाते ना, तेव्हा अक्षरशः जत्रा असते, जत्रा विद्यार्थ्यांची जत्रा. म्हणजे अक्षरशः इतकी गर्दी असते. आणि तुम्ही विचार करा, 1000 फी म्हणजे यामध्ये कुणालाही सूट नाही. 1000 फी ही खूप जास्त आहे. आणि यामध्ये फॉर्म संख्या आलेली होती 26,000साठी जर तुम्ही एवढी फीस घेताय 1000, तर ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे 0% सुद्धा त्यांची गॅरंटी नाही आहे की होईल, ती विद्यार्थी सुद्धा तिथं फॉर्म भरतात. आणि एवढा सगळा वेळ वाया घालून, वेळ नाही म्हणता येणार, त्या परीक्षेची ते तयारी करतातच. आणि ती 2 दिवसानंतर जेव्हा त्यांचं हॉल तिकीट येतं तेव्हा त्यांना कळतं की आपलं एक्झाम सेंटर कोणतं आलेलं आहे. त्यानंतर मग त्यांची सगळी तयारी चालू होते की आता या लोकेशनपासून त्या लोकेशन एक्झाम सेंटरपर्यंत जाण्यासाठी मला किती दिवस लागणार आहेत. या गोष्टीपासून त्यांना सगळी तयारी करावी लागते. आणि मग तिथपर्यंत जाईपर्यंत मला किती वेळ लागणार आहे, माझा शिफ्ट टाईम काय असणार आहे, त्याच्या आधी मला 1 तास तिथं पोहोचणं भाग आहे. जर तुम्हाला सांगते, लातूरचा विद्यार्थी जर पुण्याला एक्झाम द्यायला येत असेल ना, तर त्याला आदल्या दिवशी रात्रीच निघावं लागतं. आणि सकाळी येऊन ना एक्झाम सेंटरवरती चहा पिऊन, चहा घेतला तर घेतला, नाही घेतला तर तिथं येऊन डायरेक्ट एक्झाम द्यावी लागते. हे खूप म्हणजे नाही का,
अशी रिअर नाही आहे, हे खूपदा घडलेलं आहे सगळ्या विद्यार्थ्यांसमोर आणि सगळ्या विद्यार्थ्यांसोबत हेच घडत आलं आहे आत्तापर्यंत. त्यांचे एक्झाम सेंटर व्यवस्थित नसतात. जर तुम्ही 1000 फी पे करताय ना एका एक्झामसाठी, तर त्यामध्ये तुमचं एक्झाम सेंटर व्यवस्थित असायला पाहिजे, त्यानंतर तुमचा शिफ्ट टाईम व्यवस्थित असायला पाहिजे, तुम्हाला सगळ्या गोष्टींचे वेळोवेळी अपडेट देता आले पाहिजे आणि प्लस पॉईंट म्हणजे तुम्हाला त्या सगळ्या सुविधा त्यांनी व्यवस्थितपणे प्रोव्हाइड करायला पाहिजे. हे यातून काहीच म्हणजे हे देतच नाही आहेत. म्हणजे आता कंडिशन अशी आहे की जर तुम्ही मला ही फी परत केली ना, आम्हाला जर ही परत म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे आणि खूप जणांचे असे कमेंट पण आहेत की तुम्ही ही आमची फीच परत करा बाबा. आम्हाला ही फी जेव्हा तुम्ही आम्हाला परत कराल ना, तेव्हा आम्ही दुसरी आमची एक्झाम म्हणजे दुसरा फॉर्म भरू शकतो ॲटलिस्ट. तर म्हणजे नाही का, हे खूप मोठी गोष्ट आहे की प्रशासन एवढे पैसे उकळत आहे बाबा, आणि यावर कुणी बोलत पण नाही, कुणी म्हणजे त्याचा कुठं म्हणजे उल्लेख सुद्धा होत नाही की जर तुम्ही ठीक आहे एवढ्या लोकांनी फॉर्म भरलाय, एवढ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलाय, तुम्ही यांची एवढी फी घेतली, मग ह्या उरलेल्या पैशांचं तुम्ही काय करता? ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होत नाही ना, त्यांची तुम्ही नाही 100% पण ॲटलिस्ट 50% फीस तरी कम्प्लीट त्यांना रिफंड करायला पाहिजे, त्यांना रिटर्न द्यायला पाहिजे. काय वाटतं तुम्हाला? कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि ही जेव्हा फी ते रिटर्न करतील ना, त्यानंतर नेक्स्ट तो विद्यार्थी आणखी चांगल्या एक्झामचा फॉर्म भरू शकतो आणि त्याची तयारी करू शकतो. मला तर असं वाटतं ना, सेंट्रलचे ज्या एक्झाम्स असतात ना, त्यांची फी एकदम कमी असते. त्यातल्या ह्या म्हणजे 1000 आपण फी त्याची 100 रुपीज फी पर एक्झाम असते. समजा आपली CSSची एक्झाम असेल, SSCची एक्झाम असेल किंवा RRBची जर एक्झाम असेल, तर यांची एकदम कमी फी असते. यांची 100 फी असते फक्त महिलांसाठी किंवा ओपन कॅटेगरीसाठी किंवा इतर प्रवर्गासाठी 100च रुपये फी असते. आणि काहींना तर सवलतच असते, ते तर काही म्हणजे हे नाही आहे. पण आपले विद्यार्थी कुठं अडकतात माहिती आहे का? ते विचार करतात मी एवढ्या सेंटर गव्हर्नमेंटच्या कॉम्पिटिशनला नाही म्हणजे जिंकू शकत, कारण एवढी जास्त ही कमी फी आहे ते मान्य करते, परंतु तिथं म्हणजे स्टुडंटची संख्या आणि कॉम्पिटिशन पण खूप जबरदस्त असणार आहे असा विचार करून ना ते काय करतात माहिती आहे का? ह्या आपल्या ज्या इंटरनल एक्झाम्स आहेत ना, ज्या की आपल्या महाराष्ट्रात आहेत, तर त्यासाठी अप्लाय करतात. ही माझी मेंटॅलिटी आहे. तुमची काय मेंटॅलिटी आहे तरी नक्की कमेंट करून सांगा. तर मग मी काय विचार करते, नको बाबा जाऊ दे, आता आपल्या इथल्या जवळच्या एक्झाम आहेत ना, तर त्या मी आधी कंडक्ट करते, कारण त्या मी अप्लाय केल्यानंतर मला खूप म्हणजे कमी कॉम्पिटिशन राहील. पण ह्या कमी कॉम्पिटिशनच्या नादात मी 1000 फी पे करते आणि त्याचा रिझल्ट हा 0% असतो. म्हणजे 0.000% असतो. मग तुम्ही विचार करा, जर यांना हे सगळं माहीत होतं आधी की मोर्चा येतोय आणि ते सगळे म्हणजे ते सगळे त्यांना विनंती करतायत की आम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसवरती आहे, आम्हाला तुम्ही घ्या, ॲटलिस्ट परमनंट बेसवर तरी घ्या, तरी ही लोक त्यांना घेत नाहीत आणि सरळ सेवेची भरती काढतात. मग सरळ सेवेची जर भरती काढतात हे, मग एवढी जास्त फी घेतात, मग हे लवकरात लवकर म्हणजे सगळे डिसिजन घ्या लवकरात लवकर, आणि जे पण विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं नाही आहेत ना, त्या विद्यार्थ्यांची ॲटलिस्ट 50% फी तुम्ही परत करा, ती फीस तुम्ही रिफंड करा बस. आणि त्यानंतर जे खूप सगळे पॉईंट्स आहे आणि वारीनंतरच लागणार आहे, आणि मला अशी कोणतीच शक्यता वाटत नाही की डिसेंबरच्या लास्ट वीकमध्ये याचा रिझल्ट लागेल. आणि जर लागलाच याचा डिसेंबरच्या लास्ट वीकमध्ये तर खूप चांगली गोष्ट आहे, खूपच चांगली गोष्ट आहे, त्यात काही वावगं ठरणार नाही. पण जर 15 जानेवारीपर्यंत रिझल्ट लागला ना, तर याच्यात म्हणजे असं क्युरिसिटी राहणार नाही बाबा की हो एवढ्या दिवसानंतर आमचा रिझल्ट लागला आहे आणि काय. आणि जरी झालं ज्या विद्यार्थ्यांचं, ठीक आहे, त्यांना तर मनापासून हार्दिक अभिनंदन. पण ज्या विद्यार्थ्यांचं झालेलं नाही ना, त्यांच्यासाठी पण आहे ना,
ह्या प्रशासनाने ना ॲटलिस्ट 50% तरी फीस परत केली पाहिजे. यावर तुमचं काय म्हणणं आहे ना, नक्की मला कमेंट करून सांगा. तर जे पण नवीन असाल ना चॅनलला, प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपल्याला आहे ना, हा जो तुमची जेव्हा सगळ्यांची साथ असेल ना, आपण सगळे जेव्हा एकत्र होऊ ना स्टुडंट लोक, तेव्हाच यांची लागेल वाट. तर ठीक आहे, तुम्ही मला आणि ॲटलिस्ट काही नाही तर ना, प्रत्येक एक्झामची 50% फी जी आपण मागणी करू शकतो. ॲटलिस्ट आम्हाला 50% फीस तरी आम्हाला रिफंड करा, की जेणेकरून आम्ही एक्झामचे बुक्स तरी घेऊ शकतो किंवा नोट्स तरी घेऊ शकतो. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, एवढं सांगून मी माझा व्हिडिओ संपवते.